ही कथा आहे त्या मुलीची जिला लहानपणी वडिलांचं छत्र नव्हतं. तिने उपाशीपोटी अभ्यास केला, पण लग्नानंतर तिच्या चारित्र्यावर संशय घेतला गेला. शेवटी तिने असा निर्णय घेतला की सगळं घर हादरलं. चला तर मग कथेला आपण सुरुवात करूया. गावच्या टोकाला असलेल्या छोट्याशा घरात सायली राहत होती. घर म्हणायचं तर साधं 4 पत्र्यांच्या भिंती, पावसाळ्यात गळणारा छप्पर आणि कोपऱ्यात ठेवलेला बाबांचा फोटो. सायली 5 वर्षाची असताना तिचे वडील गेले. आई लोकांच्या घरी भांडी घासायची, कपडे धुवायची आणि सायली ती अभ्यास करायची, कारण तिच्या आईचं एक स्वप्न होतं, माझी मुलगी मोठी व्हावी, ती कोणावरही अवलंबून राहू नये. रात्री लाईट जायची तर ती मेणबत्तीच्या प्रकाशात अभ्यास करायची. कधी पोटभर जेवण, कधी अर्धपोटी झोप, पण स्वप्न मात्र मोठं होतं. 12वीला ती पहिल्या क्रमांकाने पास झाली. तिच्या आईला खूप आनंद झाला. कॉलेजमध्येही शिष्यवृत्तीवर शिक्षण पूर्ण झालं. आईच्या डोळ्यात अभिमान होता. पण काळाने पुन्हा एक परीक्षा घेतली. तिची आई खूप आजारी पडली. औषधोपचार, कर्ज, चिंता आणि त्याच काळात सायलीसाठी एक चांगलं स्थळ आलं. मुलगा अमेय, शहरात नोकरी करणारा, खूप जास्त शिकलेला. घर थोडं सुशिक्षित होतं तिचं. सायलीने आईकडे पाहिलं. आई म्हणाली, तुझं आयुष्य थांबू नकोस ग, माझी चिंता तू करू नकोस. मन घट्ट करून सायलीने लग्न झालं. तिच्या सासरचं वास्तव पाहूया आपण. पहिले काही दिवस ठीक गेले. ते म्हणतात ना, नव्याचे 9 दिवस. पण हळूहळू सगळं बदलायला लागलं. सासू नेहमी टोमणे मारायची, गरीब घरची मुलगी म्हणून. काय शिस्त असणार तिला, फोनवर कोणाशी बोलतेस, इतके कोणाशी काय गुपित असतात, तिला सासू नेहमी टोमणे मारत राहायची. सायली शांत राहायची. तिला वाटायचं वेळ गेल्यावर सगळं ठीक होईल. पण म्हणतात ना, संशयाची बीज पेरली गेली होती. सासू रोज अमेय घरी आला की त्याच्या कानात काही ना काही भरवायची. त्याला रोज काही ना काहीतरी तिच्याबद्दल सांगायचे. एका रात्री अमेयने अचानक विचारलं तिला, तुझ्या कॉलेजमध्ये कोणाशी जास्त जवळीक होती का? त्याने असं विचारल्यावर सायली दचकली. काय बोलतेस तू? मी फक्त अभ्यास केला, तो पण माझ्या आईसाठी, स्वतःसाठी. अमेयचा चेहरा कठोर होता. आई म्हणते, तू दिवसभर फोनवर असतेस. त्या दिवशी सायलीला खूप वाईट वाटलं. ती खूप रडली आणि ती पहिल्यांदा खूप रडली होती. तिला वाटलं, आयुष्यभर प्रामाणिक राहूनही जर विश्वास नाही मिळाला तर काय उरलं. खूप वेळ झाल्यानंतर ती एकटी बसली होती, डोळ्यात पाणी. अमेय शांतपणे तिच्या बाजूला येऊन बसला. काही क्षण दोघेही शांत बसले. त्यानंतर थोड्या वेळाने अमेय तिला हलक्या आवाजात म्हणाला, तू एवढी का सहन करतेस, मला सांग ना, मला सांग तुझ्या मनातलं. सायलीने त्याच्याकडे पाहिलं. मी आयुष्यभर स्वतःला सिद्ध करत आले आहे. बाबांच्या जाण्यानंतर लोकांच्या नजरा सहन केल्या. आता तुझा संशय सहन होत नाही अमेय, अशी सायली म्हणाली, कारण तू माझं सगळं आहेस. त्या शब्दांनी अमेयच्या मनाला धक्का बसला. त्याने तिचा हात हातात घेतला. त्यानंतर तो म्हणाला, सायली मला माफ कर. मला कदाचित आईच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवायला नको होता. त्या रात्री पहिल्यांदा अमेयने तिच्या डोळ्यातून गळणारा अश्रू स्वतःच्या अंगठ्याने पुसले. चंद्रप्रकाशात तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. तो क्षण छोटा होता, पण तो खरा होता. पण वादळ अजून बाकी होतं. सासूने एक दिवस मुद्दाम तिच्या फोनमध्ये नंबर सेव्ह करून अमेयला दाखवलं. पाहिलंस, हा नंबर कोणाचा? सायलीला काहीच माहिती नव्हतं. वाद वाढला, आवाज चढले. सायलीने पहिल्यांदा ठाम आवाजात म्हटलं, माझ्यावर विश्वास नसेल तर मला इथे राहायचं नाही. त्या रात्री तिने बॅग भरली. अमेय थांबला. घरात पूर्ण शांतता. त्याने तिचा हात पकडला. थांब, मी चूक केली, पण आता नाही. आता मी तुझ्या पाठीशी उभा राहीन. पहिल्यांदाच त्याने आईसमोर स्पष्ट सांगितलं, तू सायलीवर संशय घेणं थांबवा. ती माझी पत्नी आहे आणि मला तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. घरात शांतता पसरली. शेवट पण सुरुवात नव्या विश्वासाची. सायलीचं आयुष्य सोपं नव्हतं. वडिलांशिवाय वाढलेली मुलगी, संघर्ष करत शिकलेली, लग्नानंतरही संशयाच्या
सावल्या, पण तिने स्वतःला कधीच हरवू दिलं नाही. हळूहळू तिच्या सासूचाही स्वभाव बदलला, कारण सायलीने कधी कटुता ठेवली नाही. एक दिवस सासू आजारी पडली तेव्हा सायलीनेच रात्रभर तिची सेवा केली आणि त्या दिवशी सासूच्या डोळ्यात अपराधीपणा होता. मला माफ कर ग, मी चुकले. सायलीने फक्त हसून तिचा हात धरला. आता त्या घरात वाद कमी, संवाद जास्त झाले होते. संशयाच्या जागी विश्वास आहे आणि छतावर बसून अमेय आजही कधी कधी म्हणतो, तू माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद आहेस. सायली हलकसं हसते, कारण तिला माहिती आहे तिने आयुष्यभर संघर्ष केला, पण शेवटी प्रेम जिंकलं. ही छोटीशी कथा तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्हाला यानंतर पुढे काय घडलं असेल, सायलीच्या आयुष्यात अजून काय काय कठीण प्रसंग आले असतील हे जर जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पार्ट 2 जर हवा असेल तर मला तसं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मी पार्ट 2 पण बनवेन. सायलीच्या आयुष्यात काय काय पुढे घटना घडल्या हे मी त्यामध्ये सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तोपर्यंत बाय.